नमस्कार पालकांनो, आपण जर आपल्या मुलांना छोट्या छोट्या सवयी लावल्या तर मुलं ही स्वावलंबी होतील, त्यांच्या अंगी अधिक शिस्त बाळगेल। आपण खूप वेळा असं करतो की मुलांची कामं आपण स्वतःच करतो आणि त्यामुळे मुलांना असं वाटतं की आपली कामं नसून ही आईची किंवा बाबांचीच कामं आहेत आणि मग ही जी जबाबदारीची जाणीव आहे ही झाली नाही की स्वाभाविकच मुलं ही तुमच्यावरती अवलंबून राहतात आणि मग मोठं झाल्यानंतर आपण असं म्हणतो की मुलांना शिस्तच लागली नाही, चांगल्या सवयीच लागल्या नाही, आम्ही इतकं शिकवलं, इतकं समजावलं, पण त्यांना स्वतःची कामं स्वतः करायचीच नसतात। पण कोणतीही गोष्ट ही मुलं एकदम मोठी झाल्यानंतर शिकत नसतात, तर ती सुरुवातीपासूनच त्याची सवय लावावी लागते। सवय म्हणजे तरी काय, तर कोणतीही गोष्ट अनेक वेळा करणं, एकदा करून सवय लागत नाही, वारंवार आपण जर त्या गोष्टीला करण्याची संधी मुलाला दिली तर ती सवय लागते। अशा कोणकोणत्या छोट्या छोट्या सवयी आपण मुलांना लावू शकतो की ज्यामुळे मुलं स्वावलंबी बनतील, तर त्यातली पहिली सवय आहे की मुलांना स्वतःचं दप्तर स्वतः भरायला सांगा। बऱ्याच माता पालक किंवा कधी तर बाबासुद्धा मुलाचं दुसऱ्या दिवशीचं टाईमटेबल बघून त्याप्रमाणे स्वतः वह्या किंवा पुस्तकं भरतात। अर्थात त्याच्या मागचं कारण हेच असतं की मुलाने एखादी वस्तू किंवा वही किंवा प्रोजेक्ट विसरला तर तुम्हाला शाळेमध्ये जाऊन ते द्यावं लागतं। तुम्ही लक्ष जरूर ठेवा, परंतु मुलांना त्यांचं दप्तर स्वतः भरायला लावा। दुसरं म्हणजे शाळा सकाळची असते, आपण अनेकदा मुलांना उठवतो, मुलं उठतात झोपतात, अखेरीस आपला पेशन्स संपतो। याकरता हा एक उपाय करून पाहूयात की रात्री झोपण्यापूर्वी मुलाला स्वतःला घड्याळाचा अलार्म लावायला शिकवा। म्हणजे किमान झोपण्यापूर्वी ही एक जाणीव घेऊन मूल झोपेल की उद्या मला 6 वाजता उठायचं आहे किंवा 7 वाजता उठायचं आहे। ही सुद्धा एक महत्त्वाची अशी सवय आहे। तिसरी गोष्ट, झोपण्यापूर्वीचं जे रुटीन असतं, जसं की दात घासणं असेल किंवा नाईट ड्रेस घालणं असेल, अंथरूण घालणं असेल, हे करण्याची सवय अगदी बालपणापासून, म्हणजे मी तर म्हणेन की 3-4 वर्षाचं मूल असतं तेव्हापासून आपण त्यांना ही काम, तुझं काम आहे, हे तुला करायचं आहे, अशी जाणीव देण्याची गरज आहे। मुलं कधी स्वतःच्या वस्तू कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी ठेवतात आणि विसरून जातात। मुलांची अपेक्षा अशी असते की तुम्ही त्या शोधून द्या। विशेषतः शाळेला जायची वेळ सकाळी जेव्हा येते त्यावेळेला तर खूप आरडाओरडा गोंधळ होतो आणि मग आपण ओरडाआरडा आपणही करतो की तू कुठे ठेवतोस, नीट ठेवत नाहीस, मग सापडत नाहीत। तर मुलांच्या लायब्ररीची पुस्तकं असतील, स्पोर्ट्सच्या काही वस्तू असतील, बॅट, बॉल, बॅडमिंटनच्या रॅकेट्स किंवा अन्य काही त्याच्या ज्या वस्तू असतील तर त्यांना शोधू द्या। कारण एकदा शोधावं लागलं तरच त्यांना हळूहळू जाणीव होईल की आपण वस्तू योग्य जागी ठेवल्या पाहिजेत। मुलांना आपण पर्याय देऊयात की तुला आत्ता खेळायला जायचं आहे तर खेळायला जायला हरकत नाही, किंवा स्नॅक खायचं असेल तर आत्ता ते खा। म्हणजे आपल्याला कुठला पर्याय निवडायचा असतो, तो कोणता महत्त्वाचा कोणत्या क्षणी असतो, ह्याची जाणीवसुद्धा मुलांना व्हायला पाहिजे। झोपल्यानंतर जेव्हा सकाळी मुलं उठतात त्यावेळेला पांघरुणाची घडी घालण्याची सवय मात्र अगदी बालपणापासूनच मुलांना लावली पाहिजे। उशा नीट आवरून ठेवल्या पाहिजेत। तसंच मी तर असं म्हणेन की आठवड्यातून घरातला एक कोपरा मुलांना आवरायलाच लावा आणि दिवसभरातलं घरातलं एक काम मुलांवरती सोपवा। जसं की झाडाला पाणी घालणं असेल किंवा वर्तमानपत्र घडी करून योग्य जागी नेऊन ठेवणं असेल किंवा एखाद्या वस्तूचं डस्टिंग करणं असेल। स्वयंपाक करताना सुद्धा मुलांना छोट्या छोट्या कामामध्ये सहभागी करून घ्या। मुलं टेबल लावू शकतात, चमचे, डिशेस लावू शकतात, पाणी घेऊ शकतात, सलाड कापू शकतात किंवा वाढायचे जे चमचे असतात, पळी असते, ते सुद्धा मुलं घेऊ शकतात। त्याप्रमाणेच आपण मुलांवरती जर छोट्याशा गोष्टी सोपवल्यात तर त्याचा काय परिणाम होतो बघा। हे जर आपण सगळं काम करून घेत असू आणि आपण त्यांना जर आठवड्याला 10 रुपयापासून 50 रुपयापर्यंतचा पॉकेट मनी देत असू, तर हा पॉकेट मनी किंवा हे पैसे हे मी तुला दिलेले आहेत, याचा तू काय वापर करणार आहेस ते रविवारी मला त्याचा हिशोब दे। मग त्यातलंच काही आपण सेव्हिंग करू शकतो का, ही सवय आपल्याला यातून लावता येणार आहे। पॉकेट मनी याचा अर्थ खर्चच केला पाहिजे असं नाही आहे। तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या जर आपण मुलांवर सोपवल्या तर आपल्याला त्यांच्याशी संवाद करता येतो, आपल्या अपेक्षा त्यांना कळतात, जबाबदारीची जाणीव त्यांना होते आणि हे आईचं किंवा बाबाचं घर नसून हे आपलं घर आहे, सर्वांनी ह्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत। अशा जर छोट्या छोट्या सवयी आपण मुलांना लावल्या तर मुलं अधिक शिस्तीचे बनतील, अधिक स्वावलंबी बनतील। धन्यवाद।